नमस्कार. मुली नोकरी करण्यासाठी आता आग्रही आहेत. पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, पूर्वीच्या काळी काय व्हायचं की शिकलेली मुलगी तिला जेव्हा मुलाकडची माणसं म्हणजे ती बघायला यायची त्यावेळेला ते विचारायचे की तुझं शिक्षण झालंय तर तू नोकरी करशील का. तर अनेक वेळेला मुली असं उत्तर द्यायच्या की ठीक आहे, तुम्ही सांगाल तर आम्ही नोकरी करू, मी नोकरी करेल, नाही तर नाही करणार. किंवा घराची गरज असली तर ती नोकरी करायची. पण मात्र आत्ता तसं नाहीये. आता काळ थोडा बदलतोय आणि तो बदल का झाला ते आपल्याला समजून घ्यायचंय. तर लक्षात घ्या की पूर्वी अशा अनेक जुन्या स्त्रिया तुम्हाला भेटतील पूर्वीच्या काळातल्या की ज्यांना तुम्ही भेटले तर ते असं म्हणतील की माझं त्या काळी जुनं D.Ed झालं होतं, मॅट्रिक झालं होतं, 12वी झालं होतं, मला शिक्षकाची नोकरी होती, शिक्षिकेची नोकरी होती आणि कुटुंबाने नाही सांगितलं किंवा आमच्याकडे नोकरी करायला अलाउड नव्हतं, सासऱ्यांनी नाही सांगितलं, असं सगळं ते तुम्हाला अशा खूप साऱ्या मुली भेटतील. म्हणजे मी पण जेव्हा ग्रामीण भागात जाते त्यावेळेला मला अशा मुली महिला मोठ्या प्रमाणात भेटतात आणि त्यांच्याशी मी गप्पा करत असते आणि त्या दुःख व्यक्त करतात, काही जणी चिंता व्यक्त करतात, काही जणी म्हणतात की अरे आज आम्हाला पण पेन्शन राहिली असती, हक्काचा पैसा राहिला असता, असं त्या गप्पा करताना दिसतात. पण मात्र आता मुली ह्या नोकरी करण्यासाठी आग्रही आहेत. आता त्या आम्ही नोकरी करूच असं उत्तर देतात. आणि त्याच्या मागचं कारण काय आहे, तर त्याच्या मागचं कारण का असं आहे की आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पैसे कमवून आणणाऱ्या व्यक्तीला आपण जे इतकं महत्त्व दिलं, म्हणजे जो अर्थार्जन करतो, म्हणजे कामं दोघी जण करतात. कामं घरातली ते मुलगी पाहते की आई आणि बाप दोन्ही कामं करतात. आई पण दिवसभर घरात राबते आणि बापही दिवसभर बाहेर राबतो. पण बाप जे राबतो त्याला पैसे मिळतात आणि आई जे दिवसभर राबते त्याला काहीच महत्त्व नाही. आणि मग तिला जेव्हा असं लक्षात आलं की कमवून आणणाऱ्या पुरुषाचं घरात एक वेगळं महत्त्व असतं, त्याला एक सुरक्षित भविष्याची त्याची म्हणजे त्याला एक खात्री असते, त्याला कोणी घराबाहेर निघून जा किंवा माझ्या जीवावर खातोय असं बोलत नाही, अपमानित करत नाही, त्याचा एक वेगळा आदर असतो, त्याला निर्णय प्रक्रियेत एक वेगळं स्थान असतं, तो घरातला कुटुंब प्रमुख असतो, हे मुलींनी पाहिलेलं आहे. आणि मग त्याचा सन्मान, त्याचा आदर, त्याचं निर्णय प्रक्रियेतलं स्थान त्या पुरुषाचं हे मुलींनी पाहिलंय आणि म्हणून त्या आता जे सेवेचं काम आहे, जे घरातलं काम आहे की ज्याला कोणी साधं थँक्यू पण म्हणत नाही किंवा ज्याची दखलही घेतली जात नाही, ते काम मुली ते नकार देतात. म्हणजे 100% ते काम त्या स्वतः करतील याच्यासाठी त्या आता तयार नाहीत. ह्या आपल्या आतापर्यंत घरकामाकडे आपण ज्या नजरेने पाहिलं आणि ज्या पद्धतीने त्या कामाची आपण प्रतिष्ठा कमी केली किंवा त्याचं मूल्य समजून घेतलं नाही किंवा जे घरात आपण भाषा वापरत राहिलो की मी पोसतो, मी खाऊ घालतो, माझ्या जीवावर आहे, तू आयतं बसून खाते, हे जे सतत कुटुंबामध्ये त्या स्त्रियांचे अपमान होत गेले आणि ते आतापर्यंत ह्या सर्व मुलींनी पाहिलं आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आम्ही शिकलोय आणि आता आम्ही नोकऱ्या करूच. कारण प्रश्न सन्मानाचा आहे. प्रश्न हा पैशांचा नाही किंवा पैशांचा म्हणजे हा प्रश्न मुळात पैशांचा नाहीच आहे. प्रश्न हा आहे सन्मानाचा. कारण घरात कमवणाऱ्या पुरुषाला जो सन्मान मिळतो ते घरात काम करणाऱ्या स्त्रीला तो सन्मान मिळत नाही, हे ह्या मुलींनी पाहिलंय आणि त्याच्यामुळे आता त्यांना हे परावलंबित्व नकोय, आता त्यांना हे घरातलं दुय्यम स्थान नकोय आणि म्हणून सन्मानासाठी माझ्या हिशोबाने म्हणजे मी असा विचार करतो, तुम्ही काय विचार करत असाल तर नक्की विचार करा, पण मात्र हे सन्मानासाठी ती आता प्रश्न आदराचा आहे, सन्मानाचा आहे आणि म्हणून ती आता नोकरी करण्यासाठी आग्रही आहे. कारण सतत असणारी जी टांगती तलवार आहे की मी खाऊ घालतो, मी पोसतो, माझ्या जीवावर आहे आणि मी सांगेल तेव्हा घराबाहेर, ही जी भीती आहे ही आता त्या मुलींना नकोय आणि हे त्यांना कळून चुकलंय. आता याच्यावर तुम्ही विचार करा की याच्यातल्या नेमका चुका कोणाकोणाच्या आहेत. आपण घरकामाची प्रतिष्ठा कमी केली, घरकामाकडे आपण ज्या नजरेने पाहिलं किंवा त्या कामाचं आपण मूल्यच कधी समजून घेतलं नाही, ते काम करणाऱ्या स्त्रीचं मूल्य कधी समजून घेतलं नाही, हे त्याचे परिणाम आहेत का अजून काय तुम्ही विचार करता तर ते मला कमेंट्समध्ये सांगत राहा. थँक्यू.